नमस्कार. मी महबूब बागवान, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश संघटक. आमच्या गल्लीतले हे रहिवासी आहेत. फातिमा बिस्मिल्ला शेख आहे यांचं नाव. यांना मी एक 25 वर्षापासून ओळखतो. यांचे घरचे जे आडम मास्तरपाशी 25 ते 30 वर्ष झाले तिथं काम करत आहेत. काम करत असताना त्यांना आजपर्यंत 1 रुपया पगार नव्हती. विना मोबदला त्यांनी त्यांच्यापाशी आतापर्यंत काम करत होते. जेव्हा त्यांचं वय झालं, त्यांना चालता फिरता येई नाही, तर त्यांनी मला दवाखान्यासाठी म्हणून किंवा माझ्या घर चालना भागण्यापेक्षा असं मला कमीत कमी एक 2-4 हजार रुपये मला महिना पगार द्या असं त्यांनी मागणी केलं असता त्यांना तिथनं हाकलून दिलेलं आहे. माझ्या ऑफिसमध्ये यायचं नाही म्हणून त्यांचे कर्मचारी असू दे त्याने असू दे त्यांना तिकडनं हाकलून दिलेत. हाकलून देऊन जे आहे 2-3 वेळा त्यांनी जाऊन अजून प्रयत्न केले की मला न्याय द्या, मला न्याय द्या. ते न्याय त्यांना दिलेला नाही. 2-3 वेळा झाला. मग हिने शेवटी फाशी घेऊन त्यांचं डेथ झालेलं आहे. कधी झाली ही घटना? आज सकाळी 11 वाजता कळालं सगळ्यांना. कुठं घडली घटना? आडा मास्तर ऑफिसमध्ये. हो. आता तुमची 11 ते 12च्या दरम्यान झालेली आहे. तुमची मागणी काय आता? गुन्हा दाखल करायचा. गुन्हा दाखल. यस. अजून एक असं झाली त्यांच्यावर पण दाखल व्हावं लागेल. त्यांनी स्वतः घेतले का त्यांना कोण दिले त्यांच्यावर पण कारवाई पाहिजे. बिस्मिल्लाह अलाउद्दीन शेख. फिर हमारे घर वाले बरस भरा उनकी पास चले. पहला 15-20 बरस उनके कन काम करते उन्हें पगार दिया नहीं. आड़ा मस्ता हमारे घर वाले को भुगत फिर 10 बारी जेल में गए. फिर जेल में गए जोरू बच्चे कहीं नहीं क्या कहीं हमारा हमें कैसा वनवासी काढ़े हमें काम करे हमें. फिर करने में आप भी उन कारखाने में काम जाते थे. अब भी कारखाने वाले काम को नहीं लेने लगे उन्होंने. फिर ये बरस उन्हें चले तो मुझे झाड़ू पोछा को दो, मुझे भी 5-6 हजार पगार दो. मेरे दोनों जोरा देखता बेटा था उसके अल्लाह का मेरे बेटे का इंतकाल हुआ 3 बरस हुआ. मेरा मैं कैसा तो करता करूँ 3 बारी गए तो 1 बारी घर में से बाहर हकाले उसे ऐसा कर ढकल को लगा दिए. ऑफिस में से 2 बार ढकल लगा दी. फिर परसों ढक्का लगाया उनके सिर को फैट बैठा. ये मैं क्या कर लिया था मैं फांसी रहता फांसी लू नको इतने दिन अपन कैसा तो खाई नको खा तो उन्हें सुने नहीं देखो उनके सिर को प्यास पटा उन्हें येडे हुए सका हुए महीना भर है. अब आपकी मांग क्या है? अमान हमारे हमारा गुन्हा दाखल करना हमारा इंसाफ हमने देना. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.